जय बजरंग कारिवली आणि आई जोगेश्वरी जून आंदिरखी आपण रिपोर्टिंग करायची आहे. विश्वनाथ पहिला चेंडू हाताळतोय पहिल्या षटकातला आणि सामोरे जाणार आहे तो किशोर. पॉवर प्लेचं षटक असणारे फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील आणि बाकी सर्व सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन विश्वनाथ. चांगला रनअप बघायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून टिपिकल पॉवर प्ले शॉट मारलेला आहे किशोर याने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. 2 धावा मात्र मिळणार आहेत किशोर याला. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ते 2 ने श्री गणेशा करतोय संघाचा. गावदेव चौथ्या डोंगे संघाचा 2 या धावसंख्येने श्री गणेशा झालेला आहे. अतिशय सुरेख असा फटका होता. इनफिल्डच्या डोक्यावरून मारलेला होता. अशी चापट मारली होती चेंडूवर, परंतु सीमारेषेच्या बाहेर काही चेंडू गेला नाही. पुन्हा एकदा अतिशय सुरेख देखना शॉट. काय शॉट आहे. आणि आता मात्र सीमारेषा ओलांडली आहे ती चेंडूने आणि पहिला चौकार येतो. चांगली फलंदाजी होत आहे. सुंदर असा चेंडू होता. परत त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि निर्धाव जाणारा हा चेंडू. आई जोगेश्वरी संघाचे आगमन झालेले आहे. आई जोगेश्वरी जून आंदुरकी संघाचं आगमन झालेले आहे. तरी जय बजरंग कारिवली संघ. सुंदर असा चेंडू होता आणि तिथे 2 क्षेत्ररक्षकांना चकवून तो चेंडू पुढे गेला होता, परंतु सीमारेषेच्या पार गेला नाही. 2 धावा मात्र मिळतात फलंदाज किशोर याला. धावसंख्या होती ती 8. चांगली फलंदाजी होत आहे किशोर या फलंदाजाकडून. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू विश्वनाथाचा सामोरे जाणार तर किशोर. आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा फटका आणि तिथे गचालचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि या संधीचा फायदा उचलायचा होता, परंतु कैलास हे धावशीत झालेले आहेत. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ
आणि दुसरे षटक शिवाजी आणि नवीन आलेले फलंदाज सौजन. गावदेव चौथ्या डुंगेतर्फे शिवाजी आलेले आहेत दुसरे षटक ठेवून. सुंदर असा चेंडू होता. बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे. फक्त एक धाव. धाव संख्या होती ती 10. सुंदर असा चेंडू होता. पुन्हा एकदा हिट विकेट तिथे झालेले आहेत. बोल्ट प्लेड ऑन झालेले आहेत. किशोर हे बाद झालेले आहेत. चांगली फलंदाजी करत होते किशोर. 10 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय गावदेव चौथ्या डुंगे या संघाचा. किशोर हा बाद झालेला आहे. वैयक्तिक 9 धावा काढून किशोर हा बाद झालेला आहे. चांगली फलंदाजी केली. तर नव्याने आलेले फलंदाज विश्वनाथ. सुंदर असा चेंडू होता. फक्त कट केलेला आहे. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या होती ती 12. पुढचा आणि चौकार आलेला आहे. चौकारांची धावसंख्या होती ती 16. 2 बाद 16. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली फलंदाजी होत आहे डुंगे संघाकडून. विश्वनाथ सुंदर असा फटका. परंतु क्षेत्ररक्षक आलेले आहेत आणि चांगदेव यांनी चांगला झेल तिथे घेतलेला आहे आणि विश्वनाथ याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या आहे ती 16 आणि तिसरा गडी बाद झालेला आहे गावदेव चौथ्या डुंगे या संघाचा. नव्याने आलेले फलंदाज अशोक सौजन आहे स्ट्राईकला. सुंदर असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि चांगली धावसंख्या म्हणायला लागेल. दुसरे षटक इथे संपलेलं आहे आणि 2 षटकामध्ये 3 बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे ती गावदेव चौथ्या डुंगे या संघाची. चांगली धावसंख्या म्हणायला लागेल. आता उर्वरित 2 षटकांमध्ये 20 धावा जरी आल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला चांगली टोटल
स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज रमेश. कान्हाई पाये संघाचा हा महत्वाचा गोलंदाज आहे रमेश. यानंतर जय बजरंग कारिवली आणि आई जोगेश्वरी जून आंद्रिकी या दोन संघांनी पहिली इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय बजरंग कारिवली आणि आई जोगेश्वरी जून आंदुरकी. रमेश अतिशय सुंदर चेंडू अराउंड लेग त्रिफलाचीत झालेले आहेत. चांगली गोलंदाजी रमेश ह्याच्याकडून. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा फलंदाज त्रिफलाचीत झालेला आहे. रमेश चांगली गोलंदाजी करत आहे. रमेश चांगली गोलंदाजी करत आहे आणि हरेश हा त्रिफलाचीत झालेला आहे. चांगली गोलंदाजी रमेश याची. लागोपाठ दोन फलंदाज त्रिफलाचीत केलेले आहेत. तर हॅट्रिकची चान्स आहे रमेश याला. आणि हॅट्रिक वर आहे रमेश. लागोपाठ दोन चेंडूवर दोन त्रिफलाचीत केलेले आहे. पाहूया विकेट बोल्टचे हॅट्रिक करतोय का रमेश. धावसंख्या होती ते 18. सुंदर चेंडू होता आणि कसा तरी तो खेळून काढला. मात्र धावबादच्या रूपाने फलंदाज बाद झालेले आहेत. परंतु या हॅट्रिक मध्ये नाही येणार आणि हॅट्रिक मात्र इथे हुकलेली आहे. फलंदाज मात्र बाद झालेला आहे. लागोपाठ 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
आहेत रमेश. एकही धाव दिलेली नाही आणि तीन फलंदाज इथे बाद झालेले आहेत. धावसंख्या फक्त 18. पुढचा चेंडू रमेशाचा, सामना करतो सौजन. सुंदरसा चेंडू पायावर आदळतोय, दाद मागण्यात आलेली आहे आणि धावबादचं सुद्धा अपील केलं होतं, परंतु पंचांनी फेटाळून लावलं आणि एक धाव 22च्या रूपाने पूर्ण होते. लेग बायच्या रूपाने पूर्ण केलेली आहे आणि 19 धावा झालेल्या आहेत. 18 या धावसंख्येवर रखडलेली धावसंख्या आता पुढे गेलेली आहे. चांगली गोलंदाजी झालेली आहे तिसऱ्या षटकामध्ये रमेश याच्याकडून. यानंतर जय बजरंग कारिवली आणि आई जोगेश्वरी जून आंध्रकी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शेवटची ओव्हर टाकून झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढचा चेंडू रमेशाचा, सामोरे जाईल तो. सुंदर चेंडू पुन्हा एकदा पायावर आदळतोय जयेंद्र. अजून एकही चेंडू बॅटला लागला नाही. एक धाव आली आहे ती पण अतिरिक्त. चांगली गोलंदाजी होत आहे रमेशाची. सुंदर चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी रमेशाच्याकडून. फक्त एक धाव, ती सुद्धा अतिरिक्तच्या रूपाने एक धाव आली. 3 फलंदाज बाद झाले आणि 19 या धावसंख्येवर 6 गडी बाद झालेले आहेत गावदेव चौथ्या डोंगे या संघाचे. तर शेवटच्या ओव्हरमध्ये आता 15-16 धावा आल्या तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल स्कोअरबोर्डवर. नवीन आलेले फलंदाज जयेंद्र आणि स्ट्राईकला असलेले सौजन. आता गोलंदाजी धुरा वाहणार आहे तो कानाई पाये या संघाचा गोलंदाज केशव. पुढचा चेंडू केशवाचा सामोरा सौजन. सुंदर असा चेंडू आता मिड विकेटच्या दिशेने मारलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय अति वेगाने, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. तेवढीच चांगली फेक झालेली आहे, मात्र 2 धाव वाचू शकत नाही. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 21. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि केशव हा गोलंदाजी करत आहे शेवटच्या षटकामध्ये. सौजन अजून खेळपट्टीवर पाय रोवून आहे आणि या फलंदाजाकडून खूप अपेक्षा असतील गावदेव चौथ्या डोंगे या संघाला. श्री वैभव भोईर आपण व्यासपीठावर यायचं आहे, तसेच विनोद पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. केशव अतिशय उत्कृष्ट असा फटका, मात्र क्षेत्ररक्षक आलेला आहेत परंतु मिस जज, अंदाज व्यवस्थित घेता आला नाही आणि सरळ जातो चौकार. आणि धावसंख्या होती ती 25. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू हाताळतोय केशव. सुंदर असा फटका पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न होता, टाइम व्यवस्थित झाले नाही. शॉर्ट मिड विकेटला चेंडू पडतोय, 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या होती ती 27. धावसंख्या होती 27. पुढचा चेंडू केशवाचा, सामोरे जाण्याचा सौजन. सुंदर असा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे चांगदेव आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय.
मात्र 2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 29. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर एक मोठा फटका आला तर नक्कीच चांगली धावसंख्या होऊ शकते गावदेव चौथ्या डोंगे या संघाची. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला आहे. आता मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि सरळ जातो चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. आणि यष्टीरक्षकाच्या हातात सुद्धा चेंडू गवसला नव्हता. एक धाव एक्स्ट्रा आणि धावसंख्या आहे ती 35. शेवटचा चेंडू आणि तो चेंडू खेळण्याची जबाबदारी जयेंद्र याच्यावर. A1 जोडी मैदानात आलेली आहे. वेळे गावचे उद्योगपती बाला पाटील तसेच पिंपळनेर गावचे उद्योगपती माननीय सदानंद पाटील गोल्डमॅन यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. A1 जोडी वेहले गावचे उद्योगपती श्री बाला पाटील तसेच पिंपळनेर गावचे उद्योगपती माननीय श्री सदानंद पाटील यांचं आगमन झालेले आहे. गोल्डमॅन वेलकम वेलकम वेलकम. वेलकम वेलकम वेलकम. या आमच्या स्पर्धेसाठी सदस्य भेट देण्यासाठी येहले गावातील बाला पाटील तसेच त्यांच्या जोडीला पिंपरणे गावचे सदानंद पाटील गोल्डमॅन इथं आले. त्यांचे मी या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर पहिली इनिंग तर संपलेली आहे. 4 षटकामध्ये 37 धावा काढलेल्या आहेत. त्या गावदेव चौथ्या डुंगे या संघाने 38 धावांचे आव्हान असेल ते कानाई पायी या संघासमोर. तर मी जय बजरंग कारिवली आणि आई जोगेश्वरी जून अंदरकी या 2 संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी तसेच जय बजरंग कारिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि जय बजरंग कारिवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला मी दोन्ही संघांना आवाज देतोय. जय बजरंग कारिवली तसेच आई जोगेश्वरी जून अंदुरकी या दोन्ही संघाचे कर्णधार तरी तर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचंय. सर्व संघांना मी विनंती करतोय प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचंय. जय बजरंग कारिवली तसेच आई जोगेश्वरी जून अंदुरकी या दोन्ही संघ रिपोर्टिंग करून घ्यायचे प्लीज.
तर आत्ताच त्यांचा व्यासपीठावर आगमन झाले वेले गावचे उद्योगपती माननीय श्री बाला पाटील. तर मी प्रवीण गोंदले यांना विनंती करतोय की त्यांनी बाला पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. आत्ताच ज्यांचं आगमन झालेले आहे वेले गावचे उद्योगपती माननीय श्री बाला पाटील. तसेच पिंपळनेर गावचे उद्योगपती माननीय श्री सदानंद पाटील. तसेच ते उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहेत सदानंद पाटील. मी सुधाकर पाटील यांना विनंती करेन की सदानंद पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री कमलाकर वजे साहेब. मी पुन्हा एकदा सुधाकर पाटील यांना विनंती करेन की त्यांनी कमलाकर वजे साहेबांचा सत्कार करायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमच्या गावचे समाजसेवक माननीय श्री जयेश गणेश पाटील. मी सुधाकर यांना विनंती करेन की त्यांनी जयेश गणेश पाटील याचा सत्कार करायचा आहे. आमच्या गावचे समाजसेवक माननीय श्री जयेश गणेश पाटील. तसेच व्यासपीठावर उपस्थित आमच्या गावचे माननीय श्री आकाश राजू पाटील. मी सुधाकर पाटील यांना विनंती करेल की त्यांनी आकाश राजू पाटील याचा सत्कार करायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील. मी पुन्हा एकदा सुधाकर पाटील यांना विनंती करेन की त्यांनी ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आवाज देईल. जय बजरंग कारिवलीचे जोगेन पाटील तसेच आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. तसेच मी मान्यवरांना विनंती करीन की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आज आम्हाला लाभलेले आमचे ते प्रमुख पाहुणे आहेत वेले गावचे उद्योगपती श्री बाला पाटील. तसेच पिंपळनेर गावचे उद्योगपती सदानंद पाटील. तसेच कमलाकर वजे साहेब. तसेच ज्ञानेश्वर पाटील साहेब. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. महत्वाचा सामना आहे. दोन ताकदवर संघ समोरासमोर भिडणार आहेत. जय बजरंग कारिवली तसेच आई जोगेश्वरी जून अंदुरकी. आजच्या दिवसातला चौथा सामना आहे आणि नाणेफेकीसाठी मान्यवर टॉस बॉक्स मध्ये गेलेले आहेत. टॉस बॉक्स आम्हाला ते स्पॉन्सर केलेला आहे.
मंगलमूर्ती ब्रास बँड दिवे यांच्या मार्फत. तर नाणेफेक झालेली आहे दोन्ही संघांमध्ये. तर मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर बसायचं आहे. तर आमचे पाहुणे आमचा निरोप या स्पर्धेचा निरोप घेताना, धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला आलात. तर जाऊया सामन्याकडे मित्रांनो. दोन संघामध्ये हा सामना रंगतोय. काणाई स्पोर्ट पाये आणि गावदेव चौथ्या डुंगे या संघानं 4 षटक टाकल्यानंतर 37 धावा इथं काढण्यात 38 धावांचा आव्हान इथं ठेवलेला आहे काणाई पायस या संघाला. पुन्हा सज्ज होतोय भागवत पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पॉवर प्लेचा हा षटक सुरू झालेला आहे. चांगला चेंडू मात्र ब्लॉक होल चेंडू टाकला होता. ब्रह्मास्त्र आपण त्याला म्हणतो. छेडखानी केलेली दिसली आणि जिथं नजर हाटी दुर्घटना घटे असं म्हटलं तरी वावगं ठरणे. दुसरा हादरा बसतोय काणेस्पोर्ट पाहिजे संघाला. पिंपल तर मित्रांनो पहिला षटक इथं संपलेला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 विकेट इथे गेलेल्या आणि 4 फक्त धावा दिलेल्या आहेत. एक जबरदस्त पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते भगवत याच्या मार्फत. खरोखर जबरदस्त अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे केली, कारण 38 धावांचा आव्हान इथं पार करायचं आहे. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद आणि 4 धावा इथं जमा केले काणेस्पोर्ट पाई या संघानं. कारण एक जम्याची जोडी जी होती, आघाडीची जोडी, ओपनर जोडी म्हणतो आपण त्याला, विश्वनाथ आणि भरत हे दोन्ही खेळाडू पॅव्हलियन मध्ये परत गेलेले आहेत. 2 बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. खूपच सुंदर तुम्ही नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहू शकता मित्रांनो. ओम फोटोज यांच्याद्वारे केने, संजय केने एक चांगलं टेक्निकल टीम आहेत. ते एक जबरदस्त अशी लाईव्ह टेलिकास्ट त्याचा सुरू झाला. अनिल केने प्रोप्रायटर अनिल केनी यांच्या मार्फत ती लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते मित्रांनो. खरोखरच युट्यूबवर तुम्ही जाऊन टाईप करा ओम फोटोज, नाहीतर स्वर्गीय प्रभावती स्मृती चषक 2022 असंच टाईप करा आणि जगाच्या कुठल्याही कोणा कोपऱ्यात जाऊन या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. एक सुंदर अशी क्रीडानगरी या दिवे गावात वसलेली तयार केलेली खरोखर जबरदस्त ही क्रीडानगरी तुम्ही पाहताय. एक चांगलं लुक इथे दिलेले मोहित डेकोरेशन प्रोप्रायटर ज्ञानेश्वर यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. एक सजावट तुम्ही पाहताय. एक जबरदस्त पोपटी कलरचा पडदा इथे शोभवंत दिसतोय आणि खेळाडू कक्ष दिसत आहेत, प्रेक्षक कक्ष दिसत आहेत आणि आमचा व्यासपीठ एक जबरदस्त असं कलरफुल याने भरलेला आहे. एक चांगला लुक या स्पर्धेला दिलेला आहे. जाऊया मित्रांनो या सामन्याकडे. पहिला षटक इथं संपलेला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 गडी इथं बाद केलेले आहेत. भागवत यांनी, विश्वनाथ आणि भरत हे बाद झालेले आहेत. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झाले तो म्हणजे अशोक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा इथे घेतलेत. स्ट्राईकला असलेला तो फलंदाज तो म्हणजे बालाराम आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे चांगदेव. बघूया 12 चांगदेव मध्ये कशा प्रकारे पार्टनरशिप होते त्या पाहायचं. त्या उलट चांगली गोलंदाजी करून आपल्या संघासाठी चांगली स्थिती निर्माण करतील गोलंदाज अशोक. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो आणि बॅट वरून फिरवली जाते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली सुरुवात करून देते या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव जातोय. काय गोलंदाजी केली खरोखरच भगवती आणि त्याचीच पावलावर पाहून ठेवली गोलंदाजी चालू केलेली आहे. आता मित्र ड्राईव्ह करतोय चेंडूला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एकदा पूर्ण करतोय.
एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. म्हणून एक धाव इथं गडली जाते, एक धावने संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 2-5. अशी ही बिकट अवस्था म्हटलं तरी वावं ठरणार नाही, कारण दुसऱ्या षटकातील खेळ न्यायशीर मुकदम सांगतात की चालू सुरू झालेला आहे आणि मोठा फटका अजूनपर्यंत या दोन्ही षटकामध्ये आलेला नाहीये. वेलकम सोमनाथ पाटील आणि शिवनाथ जून अंदुरकीचे हे आलेले आहेत, ते आमच्या या स्पर्धेमध्ये त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा सज्ज होते गोलंदाज, चांगला चेंडू होता, उकाळण्याच्या नादात पूर्णपणे बीट झाला, कारण चेंज ऑफ द पेस इथं पाहायला मिळते. एक चांगली चतुर्थ गोलंदाजी करतोय गोलंदाज अशोक, कारण टप्पा खाल्यानंतर स्वंग होतोय चेंडू आणि चकमा खातोय चांगदेव. चेंडूची समाप्ती होते, कारण 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले अशोक यांनी, मात्र एकच धाव आतापर्यंत दिलेला आहे. बघूया चांगदेव कशा प्रकारे पुढचा चेंडू खेळून काढेल ते पाहायचं आहे. थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदलाव करण्यात आलेला आहे, कारण एक्स्ट्रा कव्हरचा जो खेळाडू आहे तो लॉंग ऑफ मध्ये येतोय आणि लॉंग ऑफचा खेळाडू तो वाईडिश लॉंग ऑफ कडे जातोय. वेलकम वेलकम वेलकम. आमच्या गावातील समाजसेवक चिंतामणजी गोधले यांचं आगमन झालेलं मी यांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतोय मान्य कक्षेवर स्थानापन्न व्हायचं. तसेच आमचे दिवे गावातील लाडके सरपंच श्री रवींद्रजी भोईर, तसेच त्यांच्यासोबत राज तानाजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं मी या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू झाला तो म्हणजेच कानाई पाई आणि गावदेव चौथा दुंगे या दरम्यान. आता चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, एज लागते आणि चांगदेव हा बाद होतोय, झेल बाद होतोय. यशरक्षक कुठली प्रकारची चुकी करत नाही आणि तिसरा झटका बसतोय काळे स्पोर्ट पाई या संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे 3 एज लागली होती. क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारची चुकी करत नाही, एक झेल संपादन करतोय आणि पंचांचा बोट आकाशात इथं होतोय आणि हा तिसरा झटका बसतोय कानिस्पोर्ट पाई या संघाला. दरम्यान गावदेव चौट्या दुंगे या संघाला सुवर्ण संधी आहे. तर हा जर विजय संपादन करतात संजय भोईर कडून, जयेश भोईर यांच्याकडून 2 शीतपेय थंडा तुम्हाला देण्यात येणार आहे. कारण या तापलेले वातावरण जर तुम्ही तापले असतील तर थोडंसं थंड वा, मात्र हा सामना जिंकल्यावर तुम्हाला जय भोईर यांच्याकडून 2 शीतपेयाची व्यवस्था होणार आहे. बघूया हा सामना जिंकतोय की नाही, त्या उलट चांगली फलंदाजी करून कानाई पाई हा संघ हा सामना जिंकतोय की ते पाहायचं आहे. नवीन फलंदाज येतोय प्रकाश. आता मात्र प्रकाश या फलंदाजाला आपल्या संघावर प्रकाश टाकायला लागेल, कारण धावसंख्या पण नजर टाकली तर फक्त आणि फक्त 5 धावा आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू जातो वाईश लॉंगांच्या दिशेकडे रवाना होतोय. थोडीशी पंबलिंग होते, त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत आणि 2 धावांनी संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 7. मित्रांनो खरोखरच जर आपल्याला जर कुठेतरी फलंदाज जर बांधायचं आहे तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं हे महत्वाचं असतं. आणि आपल्याला जर फलंदाजीमध्ये एक चांगला फटका मारायचा असतं तर फुटवर्क करणं महत्वाचं असतं. पुन्हा सज्ज होतोय आकाश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. लॉस फुलटॉस आणि लाफ्टेड फटका मला ते वाटतं, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला सोडून देतोय, झेल संपादन होत नाहीये. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय फलंदाजाला, मात्र 3 धावा इथं रोखू शकत नाहीये. बघूया काय होतंय, काय घडलंय तिथं. मात्र 3 धावा इथं घडल्या जातील आणि बघूया डिसिजन काय असणार आहे. 3 धावा तर इतर झालेल्या आहेत. हो इथं मला तर वाटतं पंचांना एक निर्णय कळवलेला आहे. 2 धावांची पॅनल्टी इथं दिली, काही नियम आहेत या संघटनेमध्ये, कारण बाद केला नाही असं वाटतं आणि त्याच्याच शिक्षा इथं पंचांनी दिलेली आहे. 2 धावांची पॅनल्टी इथं ऍड करायला लागेल आणि 2 धावांची पॅनल्टी आम्ही ऍड केलेली आहे आणि धाव संख्या आता झालेली ती म्हणजेच 3-12. कारोली गावचे अष्टपैलू खेळाडू संदीप नाईक तसेच संदीप पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो खरोखरच न्यू 40+ गटामध्ये काही नियम आहेत.
नियमले आहेत आणि ते नियमाचं जर उल्लंघन केलं तर खरोखरच आमचे जे पंच दक्ष असतात आणि पंच त्यांना शिक्षा देतात. 2 धावांची पॅनल्टी इथं देण्यात आलेली आहे आणि ज्ञानेश्वर मुकरम सांगतात की ती पॅनल्टी मी ऍड केलेली आहे आणि धावसंख्या इथे झालेली ती म्हणजेच 3 बाद 12. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सौजन्य. 2 षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाचा विचार केला तर धावसंख्या झाली आता मात्र 12 आणि 2 षटकामध्ये तर जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. खूपच मला तरी वाटतं नाराज असतील क्षेत्ररक्षक, कारण बाद करायचं होतं तर त्या फलंदाजाला बाद केलं नाही आणि पंचाने त्यांना शिक्षा दिली आणि 2 धावांची पॅनल्टी सुद्धा. जाऊया आपण सांघिक तिसरा षटक टाकण्याचा सज्ज होतोय तो म्हणजेच गोलंदाज सौजन्य मुंडरा एंड करून. आता मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवे ते नो मॅच लँडिंग होतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेकडे रवाना. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथं मात्र 2 धाव रोखू आणि ओव्हर थ्रो झालेला आहे. चेंडू बघूया जातोय खेळून कक्षामध्ये रवाना होतोय म्हणजे 4 धावा इथे गणल्या जाते आणि +2 म्हणजे 6 धावा टोटल गणल्या जातील. पंचाचा इशारा आलेला कारण 2 धावा इथं पूर्ण झाल्या होत्या आणि पूर्ण झाल्यानंतर हिट मारला होता आणि मिस थ्रो केल्यानंतर एका ओव्हर थ्रोच्या रूपाने एक्स्ट्रा 4 धावा येतात आणि 4 धावाने 2 धावा म्हणजे 6 धावा इथं गणल्या जातील. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 18. काय उमेश चालले काय समजत नाही. बोर्डच्या रूपाने या धावा मिळत आहेत काणेपाई या संघाला. म्हणजे सर्कल मधला षटकार मारलेला आहे फलंदाजाने. बालाराम याने सर्कल मधला षटकार. आता मात्र 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. बघा जर 12 चेंडू होते तेव्हा 26 धावा होता. आता मात्र 6 धावा इथे आलेल्या आहेत. आता 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो खरोखर चुरस निर्माण झालेली आहे या सामन्यामध्ये. तुम्ही पाहताय गावदेव स्पोर्ट पाही आणि गावदेव चौटा डुंगे ह्या दरम्यान ही लढत 37 धावा इथं केल्या होत्या गावदेव चौटा डुंगे या संघाने आणि त्यांचा पिछा करताना काणे स्पोर्ट पाहे आतापर्यंत 18 धावा केलेल्या आहेत. आता मात्र 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू शेष. पुन्हा सज्ज होतोय सौजन्य. चांगला असा चेंडू लाभ आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली तर डाय मारली होती मात्र चेंडू थोडासा पुढे पडतोय. 2 धावा इथं अर्जित करतोय. तिसरी धावाचा प्रयत्न केला जातोय मात्र बाद होतोय. आता फलंदाज बालाराम बाद होतोय. 2 धावा पर्यंत इथे गणल्या जातील. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतय ती 20. आता मात्र चेंडू शेष आहेत ते म्हणजेच 10 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. बघा मित्रांनो काय परिस्थिती होते आणि काय परिस्थिती झाली आहे. कारण ओव्हर थ्रोच्या रूपानं 4 धावा एक्स्ट्रा आल्या. त्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं. त्यानंतर 3-4 धावा एक्स्ट्रा आल्या. जवळजवळ मला तरी वाटतं 8 धावा इथं एक्स्ट्रा आलेल्या आहेत. फलंदाज नवीन येतोय तो म्हणजेच रमेश. बघूया तर रमेश आणि प्रकाश कशा प्रकारे काम करतो. प्रकाशाने आपल्या संघासाठी एक चांगला प्रकाश टाकलेला कारण 3 चेंडू फेस केलेले आहेत आणि तब्बल 10 धावा इथे केलेल्या आहेत. चांगली कामगिरी केलेली प्रकाशाने. मात्र रमेश याला त्याला साथ द्यायला लागेल कारण आता 10 चेंडू शेष आहे. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. पर उन्हामध्ये खरोखर हा सामना मला ते वाटतं गरम झालेला आहे आणि गरमागरम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. खरोखरच आहे सगळ्यांना दिवाना बनवलेला आहे क्रिकेटच्या या खेळाने. आता मात्र खोदून काढलेला चेंडू जातोय क्षेत्रामध्ये रवणातो. एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लेजी थ्रो पाहायला मिळते. चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि चुकीला माफी नाहीये. दोन्ही फलंदाजी बघितलं होतं की लेजी थ्रो आलेला आहे आणि त्याचा फायदा पुरेपूर दोन्ही फलंदाज घेतात. 2 धावा इथं अर्जित करतायत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 22. आता मात्र 9 चेंडू शेष आणि 16 धावांची गरज. उमेश कशा प्रकारे समीकरण बदलत राहतो बघा. क्रिकेटच्या खेळामध्ये असं काहीतरी चुकी झाल्या तर एक थोडंसं समीकरण होतं ते साधं समीकरण होत चाललेलं आहे. आता मात्र 9 चेंडू शेष आणि 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज प्रकाश. आता पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. बघूया मात्र आता परत एकदा चुकीची थ्रो पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा
फलंदाज आता मात्र बाद होतोय. डायरेक्ट हिट केलेला आहे. सिली मिडॉफचा जो खेळाडू होता त्याने डायरेक्ट हिट केला आणि इथं प्रकाश हा मला तरी वाटतं बाद होतोय. एक धाव इथं गडली जाईल. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 23. हो खरोखरच ज्ञानेश्वर मुकादम जर आपण विचार केला प्रकाश चांगला खेळत होता पण ते एक चुकीची धाव काढण्यासाठी यशस्वी ठरलं आणि एक पायवेलन पडताना दिसत आहे प्रकाश. कारण आता त्याची गरज होती. कारण 8 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. ह्या वेळेला जर प्रकाश बाद होतोय ते टर्निंग पॉईंट इथं ठरणार आहे गावदेव चौट्या डुंगे या संघाला. मात्र आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजे शिवाजी. कारण कानाई पाये या संघाचा कर्णधार आहे शिवाजी. येलो कॅप परिधान करणारा फलंदाज. बघूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी कामगिरी करतोय. चला स्पीडअप करायचंय. पंच ऑन करायचंय प्लीज. तर मित्रांनो दुपारचा टाइम झालेला 1:01 झालेला आहे. सौजन्य पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शिवाजी आला. तो चांगला चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे वळतात. दिशाहीन चेंडू इथं टाकलेला आहे. गोलंदाज सौजन्य यांनी ऑफच्या स्टंपच्या बाहेर टाकलेला आणि पंचांनी ते परख केलेला आहे. नजर कायम ठेवली होती आणि पंचांनी या चेंडूला शिक्षा दिली. दोन्ही समांतर करतात धाव मिळते. अवंतर वाईटचा इशारा तो पंच गोरखनाथ पाटील यांच्याकडून एक धावाने फर पडलेली आहे. संघाची धाव संख्या होते ती 24. पुन्हा सज्ज होत आहे मुंडारा एंड कडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी सौजन. आता जोरात मारण्याचा प्रयत्न. जागतिरोचा आदेश इथं देताना कान मंत्र देतोय गोलंदाज फलंदाज शिवाजी याला. कारण टप्पा खाल्यानंतर कानाजवळ जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आता मग समीकरण थोडस बदलत राहतं. बघा प्रकाश जिथं बाद झाला त्यानंतर समीकरण कुठल्याच स्टेपला पोहोचलेलं आहे. मात्र 7 चेंडू आता शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 14 धावांची गरज समस्व. सौजन पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी शिवाजी याला. आता फुलटो चेंडू सॉंग करतोय. चेंडूला पाठवलंय लॉंग क्षेत्रामध्ये. एक धाव पुढे प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा लेझी थोपायला मिळते. बघूया क्रीज सोडलेली आहे आणि शिवाजी बाद होते. मात्र 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावडी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली ती 26. न्यायचंय खेळाडू कक्षामध्ये पाण्याचं जार न्यायचंय. 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 6 मध्ये 12.
चला 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये दिवे गावातील समाजसेवक योगेश मधुकर भोईर यांचं आगमन झाले. या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. तर बघूया मित्रांनो, जाऊया सामन्याकडे. एक जबरदस्त रंगलेला सामना तुम्ही पाहताय. काळेस्पाई स्पोर्ट दिवे आणि गावदेव चोट्यात ढुंगे ह्या दरम्यान 6 चेंडू शेष आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. खरोखरच प्रकाश या फलंदाजांनी खरोखर प्रकाश टाकला होता आपल्या संघासाठी, कारण 16 धावा इथे केल्या होत्या. मात्र शेवटच्या क्षणी हा बाद झाला होता धावबादच्या रूपानं. चला गोलंदाज येतोय तो म्हणजेच विश्वनाथ. बघूया विश्वनाथ आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. त्या उलट चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला एक विजय संपादन करतात की नाही ते पाहायचं आहे. रमेश आलेला आहे. चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. तेच तर्रार गोलंदाजी करताना दिसतोय हायटेड मॅन गोलंदाज विश्वनाथ. कारण टप्पा खाल्यानंतर एक वेग त्यांनी पकडले होते आणि चेंडू जातोय एसटी रक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लयवर आपल्या मार्गामध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विश्वनाथ पुन्हा सज्ज होतोय. रमेश आता ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू येते मिस फिट पाहायला मिळते. तर 2 धावा इथं अर्जित करतायत. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 28. आता मात्र 4 चेंडू शेष आणि 10 धावांची गरज. एक मोठा फटका जर आला तर या सामन्याचे चित्रचलन बदल होणार आहे. मात्र बघूया मोठा फटका कोण मारणार ते पाहायचं आहे. समोर असताय फलंदाज रमेश. आता मग चेंडूला खेळून करला. चेंडू जातोय क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही. पंपलिंग होते तिथे. एक धाव पूर्ण कर दुसरी धावाचा प्रयत्न केला जातो. 2 धावा इथे अर्जित करतात. बघूया तिसरी धावाचा आगमन झालेला आहे. सुरुवात केल्याने लेझी थ्रो पाहायला मिळते. मात्र थोडासा फलंदाज हा दमलेला दिसतोय आणि त्याचा फायदा गोलंदाज येतो. गायजर चांगला करतोय आणि बाद होतोय. मात्र 2 धावा इथं गडल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 3. होतंय काय घडतंय. 3 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. समोर असणारे फलंदाज केशव नॉन स्ट्राईकला फलंदाज येतो म्हणजे प्रशांत. बघूया काय होतंय काय घडतंय. उमेश 3 चेंडू शेष आणि 8 धावांची गरज आहे. कालच्या सामन्यावर जर नजर टाकली तर काय घडलं होतं. काल सुद्धा मरुआई दिवे संघाचा प्रवीण पाटील याने 3 चेंडूत 8 धावा असताना षटकार ठोकला. मागचा पुढच्या चेंडूवर तो बाद झाला आणि 1 चेंडूमध्ये 2 धावाची गरज असताना चेंडू डॉट झाला आणि अशा प्रकारे मरुआई दिवे संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं या स्पर्धेमधला. तीच परिस्थिती इथे कानाई पाये संघासमोर येऊन ठेपलेली आहे. बघूया उमेश, कारण केशव स्ट्राईकला आहे आणि केशव आपण विचार केला तर मोठे फटके मारण्याची क्षमता हा
फलंदाज ठेवतोय. 3 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे खाणीस्फोट पाय आणि गावदेव तोटा डुंगे या दरम्यान शेष 3 चेंडू. जोरात मारला चेंडू मिस करतोय एसटी रक्षक. चेंडू जातोय फाईन लेग साठी. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. खूपच सुंदर चेंडू टाकला होता, मिस केला होता फलंदाज. मिस करतोय एसटी रक्षक मात्र फायदा होतोय इथं फलंदाजांना. 2 धावा इथं पूर्ण करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32. धावा किती झाल्यात त्या महत्वाच्या नाही, आता ते किती राहिलेत त्या महत्वाच्या आहेत. 2 चेंडू मध्ये 6 धावा. 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. एक मोठा फटका गोल्डन 6. बघूया होतंय का नाही, काय होतं या मैदानावर, काय घडलं या पुढच्या चेंडूवर ते पाहायचं आहे मित्रांनो. 2 चेंडू शेष आणि 6 धावांची गरज. समोर असणारे फलंदाज केशव आणि गुणाचा सज्ज होतोय हायटेड मॅन विश्वनाथ. थोडासा अडथळा आलेला आहे कारण थोडासा सायकोलॉजिकल प्रेशर गोलंदाजावर आलेला आहे. कारण एक मोठा फटका जर गेला तर या सामन्याचं चित्र थोडस बदलत राहील. मात्र बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय विश्वनाथ. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय चेंडू आणि चेंडू जातोय टॉस बॉक्स मध्ये. सलामी देताना एक गोल्डन 6 म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आ बल मुझे मार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण फुलटॉस चेंडू दिलं होतं आणि त्या फुलटॉस चेंडू केशव आणि एक जबरदस्त फटका म्हणून वाईट स्लॉंगाच्या वरून चेंडू जातोय षटकारासाठी.